दरम्यान नागपुरात उद्धव ठाकरेंचं आंदोलन सुरू आहे तर अजून एक मोठी बातमी समोर येते। रमेश म्हात्रेला दिलासा देणारा जामीन अखेर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे। त्यामुळे रमेश म्हात्रेला पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागणार आहे। न्यायालयानं रविवारपर्यंत शरण येण्याचे आदेश दिलेले आहेत। विशेष म्हणजे या प्रकरणामधील इतर समर्थकांना दिलेला जामीनही उच्च न्यायालयाने रद्द केला आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठी कायदेशीर घडामोड पाहायला मिळते। न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अमजद खान आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। अमजद, रमेश म्हात्रेंना मोठा धक्का म्हणावा लागेल। उच्च न्यायालयाने हा जामीन रद्द केलाय आणि फक्त रमेश म्हात्रेच नाही तर त्याच्या 3 साथीदारांना जो जामीन दिलेला होता तो देखील रद्द करण्यात आलाय। बिलकुल सागर, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का आहे। रमेश म्हात्रे यांना मेडिकल ग्राउंडवर जामीन मिळाला होता। तसेच त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना शुक्रवारच्या संध्याकाळी कल्याण कोर्टाने जामीन दिला होता। आज त्यांची सुटका होणार होती, मात्र 11च्या सुमारास उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि हायकोर्टाने आता निर्णय असा दिला आहे की जे रमेश म्हात्रे त्यांचे जे 3 साथीदार आहे या चौघांची जामीन आता रद्द करण्यात आली आहे। हे तिघे जे त्याचे समर्थक आहे प्रमोद निकम आणि इतर जे 2 आहे ते जेलमध्ये आहेत। आता त्यांची सुटका होणार नाही आणि रमेश म्हात्रे जे शिवसेनेचे नगरसेवक आहे त्यांना उद्या 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर राहायचे आहे, पोलिसांच्या स्वाधीन जायचे आहे असा आदेश हायकोर्टाने दिला आहे। तर हा रमेश म्हात्रेसाठी हा मोठा धक्का आहे आणि राजकीय वर्तुळात याची आता चर्चा रंगली आहे। नक्की आता पुढे पोलीस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। हायकोर्टाचा नक्की आदेश काय आहे हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शिवसेने शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का आहे। सागर, अमजद, नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान डोंबिवलीमधील शास्त्रीनगर इथल्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण करणं आता रमेश म्हात्रेला चांगलंच भोवलेलं आहे। NDTV मराठीनं सातत्यानं ही बातमी लावून धरलेली होती आणि आता रमेश म्हात्रेला न्यायालयाकडूनच हा मोठा दणका देण्यात आलाय। तिकडे पुन्हा एकदा नागपुरात जाणार आहोत।